26 मार्चला रामनवमीचा उत्सव संपूर्ण भारतभरात अतिशय उत्साहात साजरा होत होता. आणि याच दिवशी इंदोरच्या राजवाड्यात एका फॉरेनरचा राज्याभिषेक झाला. होय, एका फॉरेनरचा. ऐकायला थोडंसं नवलच वाटेल आणि थोडंसं विचित्र देखील वाटेल की एका फॉरेनरचा राज्याभिषेक इंदोरच्या राजवाड्यात कसा काय होऊ शकतो. आता हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये डोकावं लागतं, कारण काही प्रश्नांची उत्तरं अगदी सरळ सरळ मिळत नाहीत. नमस्कार, मी अंशू उर्फ सूर्यजी सुनील काशीद आणि तुमचं स्वागत आहे करोनकथा या चॅनलवरती. आजही अनेकांच्या मनात पडणारा एक प्रश्न, होळकर घराण्याचे आजचे वंशज एवढे गोरेगोमटे आणि फॉरेनर का दिसतात. आता हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर गोष्ट अगदी सुरुवातीपासून समजून घ्यावी लागते बरं का. आणि आता ती सुरुवात होते एका दमदार व्यक्तिमत्वापासून. दमदार व्यक्तिमत्व म्हणजे कोण, तर सुभेदार मल्हारराव होळकर. इंदूरच्या होळकर घराण्याची ज्यांनी पायाभरणी केली तेच म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. स्वतःच्या कर्तृत्वावरती उभं राहिलेलं हे नाव. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे विश्वासू सरदार म्हणून त्यांनी उत्तर भारतामध्ये मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. मालवा प्रदेशात त्यांनी केवळ मोहिमा केल्या नाहीत तर तिथे प्रशासन देखील उभं केलं. महसूल व्यवस्था सुधारली आणि इंदूरला एक स्थिर मजबूत केंद्र बनवलं. फक्त केंद्र नाही तर राज्य केंद्र बनवलं. त्यांच्या कारकिर्दीत होळकर हे नाव फक्त सरदार म्हणून नाही तर सत्ता केंद्र म्हणून उभं राहिलं आणि दिमाखात उभं राहिलं. पुढे त्यांचा मुलगा म्हणजेच खंडेराव होळकर आणि सुनबाई अहिल्याबाई होळकर या देखील राजसत्तेत आल्या. पण इथे इतिहासाने एक ट्विस्ट घेतला की कुंभेरीच्या युद्धामध्ये खंडेराव होळकर यांचा आकस्मिक मृत्यू झाला. तोफगोळा लागून ते ठार झाले आणि इथूनच इतिहासाला एक वेगळं वळण आणि कलाटणी मिळाली. अहिल्याबाईंनी या सर्व गोष्टींचा विसर पाडत संकटांवरती मात करत राज्यकारभार हाती घेतला आणि होळकरशाहीला एक सुवर्ण काळ देखील दिला. त्यांनी फक्त इंदूरसाठी नव्हे तर संपूर्ण भारतभर जनकल्याणासाठी कामं केली. मंदिरं उभारणं, घाट उभारणं, धर्मशाळा, पाणपोया, त्यांच्या कामाचा विस्तार अक्षरशः देशभरात होत होता. आणि या पलीकडे त्यांनी प्रशासकीय लेवलला म्हणजेच आपण बोलतो की स्ट्रॅटेजिक ज्या गोष्टी आपण सरळ खेळतो युद्धामध्ये, त्याच्यामध्ये देखील अहिल्यादेवी होळकर यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं. आता काळ पुढे सरकतो आणि याच होळकर घराण्यामध्ये जन्म होतो यशवंतराजे होळकर द्वितीय यांचा. 1908ची ही गोष्ट. आधुनिक विचारांचे शासक म्हणून त्यांनी इंदूरचा विकास घडवला. एम.वाय हॉस्पिटल, यशवंत सागर यांसारखे अनेक विविध प्रकल्प यशवंतराजे होळकर यांनी उभे केले. त्यांनी अस्पृश्यता बंद करण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्या काळात म्हणजे ज्या काळात अस्पृश्यता एवढी मोठी समस्या होती त्या काळात अतिशय धाडसी पाऊल या गोष्टीला मानलं जात होतं. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारताचं स्वातंत्र्य. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि देशासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. आता ते आव्हान म्हणजे कुठलं, तर राजे रजवाड्यांचं एकत्रीकरण. कारण की तेव्हा राजे रजवाडे एकत्र येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. कारण की आपापसात भांडूनच हे राजे रजवाडे जे होते ते एकमेकांचे संस्थानांना त्रास देत होते किंवा आपापली संस्थानं भरत होते, असं देखील आरोप बरेच वेळेस करण्यात आला होता. आणि मग त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली संस्थानांना भारतीय संघात सामील होण्याचा निर्णय घ्यावा लागलेला होता. आता हा निर्णय बऱ्याचशा प्रिन्सली स्टेट्स जे आहेत त्यांना मान्य नव्हता, पण बऱ्याचशा प्रिन्सली स्टेट्सना हा मान्य होता. त्यापैकी एक प्रिन्सली स्टेट म्हणजेच होळकरांचं राज्य. आणि मग इंदूर संस्थानाचा यामध्ये समावेश झाला आणि मग होळकरशाहीने भारतीय संघात विलीन होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. म्हणजेच काय, तर जी सत्ता आत्तापर्यंत ज्या राजघराण्याकडे होती ती त्यांच्या हातून लोकशाही व्यवस्थेकडे गेली. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला, ते म्हणजे उत्तराधिकाराचा. आणि ते खूप मोठी गुंतागुंत झाली. आता तसं बारकाईने पाहायला गेलं तर महाराजा यशवंतराजे होळकर यांच्या 3 पत्न्या होत्या. त्यापैकी सर्वात पहिली पत्नी म्हणजे चंद्रप्रभाबाई घाटगे, ज्या एका नात्याने कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती यांच्या बहीण होत्या. लग्नानंतर त्यांचं नाव संयोगिता राजे ठेवण्यात आलं. त्यांना एक कन्या होती, तर ती कन्या म्हणजे कोण, तर उषाराजे होळकर. म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर आणि संयोगिता राजे यांचं अपत्य म्हणजे उषाराजे होळकर. पण इतिहासाने इथे देखील एक मोठी कलाटणी घेतली. ती कलाटणी म्हणजे नेमकी कुठली, तर महाराणी संयोगिता राजे होळकर ज्या होत्या त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि इथूनच एक वेगळा इतिहास सुरू होतो. त्यांच्या निधनापश्चात महाराजा यशवंतराव होळकर यांनी अजून 2 विवाह केले. त्यापैकी त्यांची 3री पत्नी होती युफेमिया होळकर, जिला लेडी फे होळकर देखील ओळखलं जायचं. आता ह्या युफेमियाला आणि यशवंतराजे होळकर यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव होतं रिचर्ड उर्फ शिवाजी होळकर. आता तसं बघायला गेलं तर वारसा हक्काने पुत्र हा राजगादीचा वारसदार म्हणून घोषित केला जातो.
पण इथे रिचर्ड उर्फ शिवाजी होळकर यांना विरोध झाला आणि विरोधाचं कारण म्हणजे एका परदेशी राणीपासून जन्मलेला वारस हा उत्तराधिकारी बनू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये त्यावेळेस बरेचसे असे वाद देखील झाले होते किंवा चाणक्य नीतीचा रेफरन्स देखील या गोष्टीसाठी देण्यात आला होता की परदेशी स्त्रीपासून किंवा परदेशी राणीपासून जन्मलेला अपत्य जे असतं ते राज्याप्रती एकनिष्ठ कधीच राहू शकत नाही अशी थेरी त्यावेळेस मांडण्यात आली होती. मग याच्यामध्ये सरकारचा देखील समावेश झाला. म्हणजेच तत्कालीन सरकार जे होतं नेहरू सरकार त्यावेळेस त्यांनी देखील या गोष्टीला विरोध केला की जो वारस झालेला आहे किंवा जो रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर जो आहे त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार नाही, कारण की तो एका परदेशी स्त्रीपासून जन्मलेला आहे. आणि मग आता इथेच एक ट्विस्ट असा मिळाला की होळकर घराण्याचा जो सर्व उत्तराधिकार जो आहे तो रिचर्ड उर्फ शिवाजी होळकर यांच्याकडे न जाता महाराणी संयोगिताराजे आणि यशवंतराजे होळकर यांची कन्या, ज्यांच्याबद्दल आत्ता आपण बोललो, उषाराजे यांच्याकडे देण्यात आला होता. महाराणी संयोगिताराजे आणि यशवंतराजे होळकर यांची कन्या म्हणजे ज्यांच्याबद्दल आत्ता आपण बोललो होतो, उषाराजे होळकर यांच्याकडे तो सगळा उत्तराधिकार मिळाला किंवा त्यांच्याकडे तो उत्तराधिकार त्यावेळेसपासून रुजू झाला. त्या काळात नव्या भारताची रचना होत होती आणि परंपरा, वंशपरंपरा यापेक्षा एकसंघ राष्ट्र महत्त्वाचं मानलं जात होतं. त्यामुळे उत्तराधिकार उषाराजांकडे जाणं अतिशय स्वाभाविक होतं. कथा इथे संपते असं वाटतं, पण इतिहास इथे थांबत नाही. 2026च्या मार्च महिन्यामध्ये 26 मार्चला जेव्हा रामनवमी होती तेव्हा एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. याच उषाराजे होळकर यांच्या संमतीने त्यांचाच भाऊ म्हणजेच रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर यांचा मुलगा रँडल उर्फ यशवंतराजे होळकर यांना अधिकृत उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे तरसा विचार जर आपण बारकाईने या गोष्टीचा विचार केला तर एकेकाळी नाकारला गेलेला हा वंश होता. म्हणजे कोणाचा? तर रिचर्ड उर्फ शिवाजी होळकर यांचा. आणि आता त्याच वंशाला आज स्वीकारलं जाते. म्हणजे तब्बल 64 वर्षानंतर होळकर घराण्याला आज पुन्हा एक ऑफिशियल उत्तराधिकारी मिळतोय. इतिहासाने पुन्हा एक वर्तुळ जे असतं ते पूर्ण केलेलं आहे. आता शेवटी एक प्रश्न उरतो, आजच्या काळात होळकर घराण्याचे हे फॉरेन वंशज स्वीकारणं तुम्हाला योग्य वाटतंय का? इतिहास परंपरेवर चालतो की काळानुसार बदलतो? तुमचं मत देखील काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा क्रोनो कथा.